मित्रांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादी चिंता आहे का? एखादे काम वारंवार अडकत आहे का? किंवा कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही असे वाटत आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या जीवनात बदल घडवून घेऊन आली आहे. मित्रांनो, जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. आपलेच लोक साथ सोडतात, मेहनतीचे फळ मिळत नाही आणि मनामध्ये निराशा घर करू लागते. अशा वेळी आपण एक प्रश्न विचारतो, माझ्या आयुष्यात असे का घडत आहे? पण कधी कधी आपण जे संकट समजत असतो तेच आपल्या जीवनातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटे सोडत नाही. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की ज्या क्षणी त्यांनी सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण केले, त्याच क्षणापासून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू झाले. आजचा हा संदेश अशाच एका महत्त्वाच्या सत्यावर आधारित आहे. कदाचित या संदेशातील एखादे वाक्य तुमच्यासाठी असेल. कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला याच माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील. म्हणून कोणताही भाग पुढे न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी समजून घेतली पाहिजे. चला तर मग स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा संदेश सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात एखादा प्रश्न आहे का? त्याचे उत्तर तुम्ही अनेक दिवसापासून शोधत आहात का? कितीही प्रयत्न केले, कितीही विचार केला तरी उत्तर काही मिळत नाही. मग आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रश्न कितीही मोठा असो, माझ्यावर विश्वास ठेव. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या अडचणीतून जात असाल. नोकरीचा प्रश्न असेल, पैशांची चिंता असेल, घरातील समस्या असतील किंवा मनात एखादी अशी वेदना असेल जी कोणालाही सांगता येत नाही. अशा वेळी मनुष्य खूप विचार करतो, प्रत्येक व्यक्तीचे दार ठोठावतो, प्रत्येक मार्ग शोधतो, पण तरीही उत्तर सापडत नाही. तर मित्रांनो, अशाच एका भक्ताची गोष्ट घेऊन आलो आहोत. त्या भक्ताच्या आयुष्यात एकामागून एक संकटे येत होती. त्या भक्ताला व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्याची आर्थिक बाजू खूप खचली गेली आणि त्यामुळे त्याच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. वादविवाद, भांडणे अशी संकटे येऊ लागली. त्या भक्ताच्या मनात एकच प्रश्न होता, स्वामी, माझ्या अडचणीचे नक्की उत्तर तरी काय? तो भक्त रोज स्वामी समर्थांची प्रार्थना, पूजा, आरती, नामस्मरण करायचा. पण त्याचे नशीब आणि दिवस काही बदलत नव्हते. त्याची परिस्थिती हाय तशीच राहत होती. एक दिवस तो खूप निराश झाला.
त्याला वाटले की आता सर्व काही संपले. पण त्याच रात्री त्याने शांतपणे स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि त्याच्या मनात एक विचार आला. उत्तर आज मिळाले नाही म्हणून ते नाही असे होत नाही. योग्य वेळ आल्यावर स्वामी मार्ग दाखवतातच. त्या दिवसापासून त्याने चिंता कमी केली आणि प्रयत्न सुरू ठेवले. काही आठवड्यानंतर त्याला एक नवीन संधी मिळाली. जी गोष्ट त्याला आधी संकट वाटत होती तीच त्याच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरली. जेव्हा त्याला समजले की स्वामी उशीर करतात पण अंधारात सोडत नाहीत, प्रिय स्वामी भक्तांनो, आपण आपल्या आयुष्यात ही असे घडते. आपण लगेच उत्तर शोधण्याचे प्रयत्न करतो, पण स्वामी समर्थ आपल्याला जीवनात संयम कसा ठेवावा हे शिकवतात. आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिसत नसेल तरी निराश होऊ नका. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची तयारी असू शकते. आजच्या अडचणी उद्याच्या आनंदाचा मार्ग असू शकतात. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेची चिन्हे ओळखणे प्रत्येक भक्तांसाठी महत्त्वाचे असते. कारण स्वामी प्रत्यक्ष येऊन आपल्याला सांगत नाहीत की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण त्यांच्या कृपेचे संकेत आपल्या जीवनात आणि घरात नक्की दिसू लागतात. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न होणे. पूर्वी घरात सतत वाद विवाद होत असतील, तणाव जाणवत असेल, पण अचानक घरात आनंद आणि समाधान वाढू लागतो. तर हा स्वामींच्या कृपेचा संकेत असू शकतो. मित्रांनो, तुमच्यासोबत असे झाले की आहे का? मनात स्वामींचे नामस्मरण आपोआप सुरू होणे, कोणताही कारणाशिवाय श्री स्वामी समर्थ हा जप आठवू लागतो, मन भक्तिमय रमू लागते. हा संकेत साधा नसतो. ही स्वामींनी दिलेली अंतर मनातील प्रेरणा असते.